अहमदाबादला गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही या कांकरिया जो लेक आहे तिथला प्रसिद्ध तिथे गेलो होतो. मस्त लेक आहे, खूप छान मेंटेन केला आहे आणि स्वच्छता वगैरे व्यवस्थित आहे आणि भरपूर मोठा आहे. तर इथे या छोट्या मुलांनी हे म्हातारीचे केस घेतलेत खायला, कापूस. आणि त्यानंतर आम्ही राईड केली बोटमधली. खरं तर मला पाण्याची आणि उंचीची फार भीती वाटते. मी करत नव्हते, पण सगळेच जात होते, त्यामुळे मग मला बसायला लागलं. आणि खूप मस्त असं वाटलं ते. चला आम्ही सगळे तयार झालो. अर्णव सगळ्यांचे मला भीती वाटते. पण धीरे से चला ना. दिवसाला 100 जण धीरे सांगतात मला. काय अरे मजा आली. या राईडमध्ये पुढच्या राईडमध्ये बसायचं होतं, तर अरुणीने 4 तिकीट्स काढून आणली होती. अर्णवसोबत कोणीतरी थांबायचं होतं, त्याला छोट्याला एकट्याला नाही ठेवू शकत होतं. मधुराला मी म्हटलं मी थांबते, तुझा मला तसंही भीती वाटते, तर ती पण तयार नव्हती बसायला. त्यामुळे मलाच जायला लागलं. पण पूर्ण राईड सुरू झाल्यापासून उत्तरेपर्यंत मी अजिबात डोळे उघडले नाहीत. खूप जाम भीती वाटत होती. आणि या राईडवरती बसायचा प्लॅन चालला होता आणि याच राईडवरती एवढे घाबरले की पुढे मृण्मयी आणि अनु दोघंच बसले त्या राईडमध्ये. तर मी पण म्हणाली खूप डेंजर वाटते ती राईड, मी बसणार नाही. आणि ती राईड सुरू झालेली आहे. ते तिघंही मस्त एन्जॉय करत होते, शूट वगैरे करत होते, बघत होते एकमेकांना. आणि मी डोळे मिटून मस्त बसले होते. कधी एकदा ती राईड थांबते असं मला झालं होतं. अक्षरशः पोटात गोळ आला होता माझ्या. मजा आली, पण त्याच्यावर भीती जास्त वाटली.
राईड झाल्यानंतर आम्ही मस्त चाट एन्जॉय केला. इथे दहीपुरी घेतली आहे, शेवपुरी घेतली आहे आणि पाणीपुरी सँडविच असं घेतलं होतं. पाणीपुरी तिथे पुऱ्या काय भरून देतात आणि त्याच्यावर बॉटलमधून पाणी देतात. मग तुम्ही त्यात एका एका पुरीमध्ये उठायचं आणि खायचं. पाणीपुरी ओके डन. काय रिॲक्शन आहे? नका खाऊ. झालंय. काय